नमस्कार. तर आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत असे बिस्किट कसे बनवायचे ते दाखवणार आहे. तर बिस्किटे बनवताना मी बेकिंग सोडा, बेकिंग पावडरचा अजिबात वापर केलेला नाही. तर घरात अवेलेबल असलेल्या साहित्यापासून ही बिस्किटे बनवली आहेत. तर इथे 1 वाटी घट्ट तूप मी विस्करच्या सहाय्याने फेटून घेत आहे, जेणेकरून त्याच्यात काही गाठी असतील तर ते निघतील. व इथे मी 1 वाटी पिठी साखर चाळून घेतली आहे, ती याच्यात मिक्स करून घेत आहे. व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. साधारण 5 मिनिटे लागतात. तर पाहू शकता असं मी विस्करच्या सहाय्याने फेटून घेत आहे. तर केकला क्रीम असते ना, तर तशा प्रकारे क्रीम तयार होईपर्यंत असं हे फेटून घ्यायचं आहे. तर पाहू शकता आपल्या मिश्रणाचा थोडासा फेंट कलर दिसत आहे, इथपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे. व पाहू शकता असं घट्ट असं विस्करला पीक येईपर्यंत फेटून घ्यायचं आहे. इथे मी सर्व पिठे अगोदरच चाळून घेतले आहेत. तर इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. पीठ घेताना व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं प्रमाण चुकणार नाही. व 1 वाटी बेसन पीठ, दोन्ही पिठे मी चाळून घेतली आहेत, मिक्स करून घेत आहे. व हलक्या हाताने आपल्याला याचा एक डो बनवून घ्यायचा आहे. पाणी, दूध अजिबात वापरायची गरज नाही. जर चुकून पाण्याचा थोडासा अंश जरी याच्यात राहिला तरी आपली बिस्किटे खुसखुशीत होत नाही. फक्त तुपामध्ये आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. जास्त दाबायची गरज नाही. हलक्या हाताने याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर इथे माझे पीठ मळून झाले आहे. तर याला रेस्ट करायला ठेवायची गरज नाही, लगेचच बिस्किटे बनवून घेणार आहे. तर पेढ्यासारखे असं मऊ पीठ तयार होते. तर तुम्हाला जशा आकाराची बिस्किटं हवी आहेत तशी तुम्ही बनवू शकता. तर इथे मी अशी गोल बिस्किटं बनवून घेत आहे. बिस्किटे थोडीशी छोटीच बनवायची, नंतर बेक झाल्यानंतर त्याची साईज थोडी वाढली जाते. तर तुम्हाला गोल चौकोनी जशी पाहिजे आहे तशी तुम्ही बनवू शकता. व आवडीनुसार त्याच्यावर ड्रायफ्रूट्स किंवा टूटी फ्रुटी वगैरे लावू शकता. पण इथे मी प्लेन बनवणार आहे. व त्याच्यावर चाकूच्या सहाय्याने थोडीशी डिझाईन बनवून घेत आहे. पाहू शकता चाकूच्या ज्या बाजूला धार नाही त्या बाजूला असे मी लाईन्स करून घेत आहे. तर मी सर्व बिस्किटे बनवून घेणार आहे. व इथे मी एअर फ्रायरमध्ये बेक करून घेणार आहे. तुम्ही कढईमध्ये सुद्धा बेक करू शकता. व दोन्ही बिस्किटांच्या मध्ये थोडीशी जागा असू द्यावी, जेणेकरून बेक झाल्यानंतर ती बिस्किटांची साईज थोडीशी वाढते. त्यामुळे बिस्किटे आपले एकमेकांना चिकटणार नाहीत. त्यामुळे थोडा गॅप असायला हवा. तर इथे मी एअर फ्रायर 160 डिग्री 15 मिनटासाठी सेट केला आहे. 15 मिनटात आपली बिस्किटे व्यवस्थित बेक होतात. तर पाहू शकता 15 मिनटानंतर बिस्किटांना एकदम छान असा कलर आला आहे. दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजले गेले आहे. तर मी 2-3 बॅचेसमध्ये सर्व बिस्किटे बेक करून घेतले आहे. तर पाहू शकता एकदम
छान अशी आपली बिस्किटे तयार झाली आहेत. तर तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून पहा. लहान मुलांसाठी एकदम हेल्दी अशी बिस्किट आहेत. मैदा वगैरे अजिबात नाही. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.